आज आपण संक्रांती स्पेशल मध्ये बनवतो आहेत मुरमुऱ्याचे लाडू। लहानपणाची आठवण करून देणारे हे लाडू संक्रांतीला बनवले जातात। तसेच आई बनवते तसेच हे लाडू बनवलेले आहेत। अगदी सोपी पद्धत आहे आणि लहान मुलांनाही खूप आवडतात। माझे फेवरेट तर आहेत। तुमचे कुठले आहेत ते नक्कीच मला कमेंट करून सांगा। तर लगेच सुरुवात करूया मुरमुऱ्यांचे लाडू बनवायला। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात साधारण 3 कप मुरमुरे हे हलकेसे भाजण्यासाठी टाकून घेते। मुरमुरा जितका कुरकुरीत असेल तितकाच लाडू आपला हा कुरकुरीत बनून तयार होईल। 2 मिनिटं इथं छान मुरमुरे हे परतून झाल्यानंतर एकदा चेक करूया की मुरमुरे कुरकुरीत झालेत का। तर इथं परफेक्ट मुरमुरे कुरकुरीत झाल्यानंतर गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून घेते। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेते आहे आणि त्यात 1 कप गूळ टाकून घेते आहे। गूळ हा आपला नॉर्मल गूळ आहे, चिक्कीचा गूळ वापरलेला नाहीये। याचा गुळाचा पाक बनवण्यासाठी मी यात साधारण 2 चमचे पाणी टाकून घेते आहे आणि आता आपण याचा छान एकतारी पाक बनवून घेऊया। पाक बनवण्याची अगदी सोपी पद्धत सांगते आहे। तर इथं गूळ विरघळलेला आहे। आता यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेते आहे आणि पुन्हा मिक्स करून घेते। तर पाक ओळखण्यासाठी पाक परफेक्ट झालेला आहे हे बघण्यासाठी मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि पाकाचे काही थेंब यात टाकून घेते। तर इथं अजून पाक हा नरम आहे, बघू शकतात। अशा पाकात जर तुम्ही मुरमुरे टाकले तर लाडू हे मऊ पडतात। पुन्हा 2 मिनिटं हा पाक गरम करून घेऊया आणि पुन्हा एकदा चेक करून बघूया। तर इथं पाण्यात काही पाकाचे थेंब टाकल्यानंतर बघू शकतात एक छान गोळी बनून तयार झालेली आहे। म्हणजे परफेक्ट इथं आपला हा पाक बनून तयार झालेला आहे। तर लगेचच आपल्याला यात मुरमुरे टाकून घ्यायचेत आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। पाकात मुरमुरा व्यवस्थित मिक्स होईल याची काळजी घ्यायची आहे। गॅस फ्लेम बंद करायचा आहे आणि 2 मिनिटं हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता हे बॅटर गरम असतानाच आपल्याला तळहातावर तेल किंवा तूप लावून याची छान पटापट असे हे लाडू बनवून घ्यायचे। तर बघू शकतात अगदी इझिली हे लाडू बनवून तयार होत आहेत। थोडंसं गरम लागतं पण अगदी पटापट आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहेत। तर बघा अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी पटकन बनवून तयार होतात हे मुरमुऱ्याचे लाडू। तुम्ही सुद्धा या संक्रांतीला तीळ गुळाचे लाडूंबरोबर हे मुरमुऱ्याचे लाडू नक्कीच बनवून बघा। आणि यासोबतच मी तिळाची चिक्की, तिळाचे लाडू कसे बनवायचे, त्यासोबत भोगीची भाजी कशी बनवायची या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तीही नक्कीच बघा। रेसिपी आवडली पटकन लाईक करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। भेटूया नवीन रेसिपीसोबत।